आलेली आहे। जयंत पाटील दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे, कुठेही जाणार नाही अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिलेली आहे। जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। मी कुठेही जाणार नाही अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी साम टीव्हीला दिलेली आहे आणि त्या संदर्भातला खुलासा पत्रकार परिषदेद्वारे जयंत पाटील करणार आहेत। तर जयंत पाटील दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत, कुठेही मी जाणार नाही अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिलेली आहे। जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील पत्रकार परिषद घेणार आहे। या संदर्भात ते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकांच्या समोर जायचे चान्स नाही राहिलेला आता, प्रसिद्धी मिळाली तुमच्या त्याच्याशिवाय लोकांच्या समोर जायचे चान्स नाही राहिलेला आता। तर जयंत पाटील दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे। दुपारी 3 वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमधून ते काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन यांच्याकडून। सचिन, काय अधिकची माहिती? दुपारी 3 वाजता जयंत पाटील पत्रकार परिषद घेणार आहे, मी कुठेही जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। नक्कीच सकाळपासून राजकीय वर्तुळात चर्चा जोरदार सुरू आहे की आता जयंत पाटील यांचा नंबर आहे भाजपमध्ये जाण्याचा। मात्र आताच काही वेळापूर्वी जयंत पाटील हे राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात दाखल झालेले आहेत आणि त्यांनी या वृत्ताचं खंडन केलेलं आहे। ना मी कुठे येणार ना मी कुठे जाणार अशा शब्दात त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। एवढेच नव्हे तर प्रसिद्धी दिल्याशिवाय आता लोकांसमोर जाण्याची संधी राहिली नाही असा टोला देखील त्यांनी इथे भाजपला लगावलेला आहे। आता काही वेळातच जयंत पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहे आणि सविस्तर आपली भूमिका ते यावेळी स्पष्ट करतील। अगदी धन्यवाद सचिन आपण दिलेल्या माहितीसाठी। तर जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात सकाळपासूनच चर्चा रंगलेली होती, याआधी सुद्धा या संदर्भात चर्चा रंगली होती, मात्र त्यावर त्यांनी खुलासा केलेला आहे। मी कुठेही जाणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आज दुपारी 3 वाजता ते पत्रकार परिषद घेतील आणि आपली भूमिका मांडतील। आणखी एक महत्त्वाची बातमी, जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महायुतीकडे 200 आमदार असले तरी सुद्धा आमच्याकडचे लोक त्यांना हवेत, याचा अर्थ आमच्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। उद्या राहुल गांधी सुद्धा भाजपमध्ये जातील अशा चर्चा होतील असा उपरोधिक टोला अरविंद सावंत यांनी लगावलाय। तर मोदींची गॅरंटी चालते हे दिसून येतंय अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे।